येवल्यातील बस आगारात वाहतूक निरीक्षकालाच अज्ञात प्रवाशांकडून मारहाण करणाऱ्या प्रवाशांना अटक करा, अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन. थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एक अज्ञात एसटी प्रवाशाने वाहक दीपक अलगट आणि मालवाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली. तसेच येवल्यातील काही अनोळखीचे व्यक्ती व महिला आणून बस स्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वाहतूक निरीक्षकांनी केला आहे. दरम्यान या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर एसटी कर्मचारी संघटनेने या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, अन्यथा चक्का जाम आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून या मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरोधात येवला शहर पोलीस स्टेशन येथे उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माझं नाव डी.यू. अलगट. मी येवला डेपोमध्ये वाहक म्हणून आहे. माझी कोपरगाव ते मालेगावपर्यंत फेरी चालू असताना एक अज्ञात प्रवासी विंचूर चौफुलीवरून बसण्यासाठी आग्रह करू लागला. बस प्रवास करताना बस मनमाडला जायचं असल्याने विंचूर चौफुलीवरून प्रवासी घेणं येणं शक्य नव्हतं, कारण की गाडी बस स्टँडवरती जर तपासली असती तर तो विदाऊट प्रवासी म्हणून ठरवला गेला असता आणि तीची कारवाई माझ्यावर झाली असती. म्हणून सदर प्रवाशाला सांगितलं की इथून घेता येणार नाही. सदर प्रवाशाने सांगितलं की मी कोपरगावून तिकीट द्या, तर मी त्याला त्यामध्ये घेतला असता. त्याच्यासोबत असणाऱ्या एक जणाने येवला बस स्टँडवरती येऊन धुमाकूळ घातला. त्याने फोन करून इतर लोकांनाही बस स्टँडवरती बोलवून घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये गर्दी तयार करून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना बोलवलं आणि एकमेकांना ओढताड केली. त्यामध्ये माझा खिस्साही फाटला, त्यात पैसेही गेले. त्यानंतर आमच्या वाहतूक ज्या मॅडम आहे, अधिकारी मॅडम आहे, त्यांना देखील धक्काबुक्की झाली. तिथे त्यांनी काही लेडीजसुद्धा बोलवल्या होत्या. काही कारवाई झाली नाही तर येवला आगार उद्यापासून चक्का जाम होणार म्हणजे होणार. सरशी जर दडपशाही होत असेल, अशी मारहाण होत असेल, तर त्या गोष्टीचा जाहीर निषेध येवलाकरांनी केला पाहिजे. एवढंच एक. माझं नाव अर्चना किरणदानी, येवला स्थानक प्रमुख आहे मी. आणि आमच्या इकडे एका प्रवाशाने येऊन माझ्यावर जबरदस्ती आणि विनयभंगाचा प्रयत्न करून मला मारण्याचा आणि लोटण्याचा प्रयत्न केला. मी येवला पोलिसांच्या इथे गुन्हा नोंदवायला आले. मला जर याच्यात काही अधिकार नाही मिळाला तर उद्या आमची चालक वाहक पूर्ण चक्का जाम करून टाकतात.